हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपण 3Dचा वर्क करत आहोत. तो पहिला 3Dचा वर्कमध्ये मी 3D फ्लावर बनवणार आहे, म्हणजेच फूल बनवणार आहे. त्याच्यासाठी इथं घेतलेले आहे मी ब्लॅक पेन्सिल, कटर आणि मेजर टेप लागणार आहे आपल्याला, आणि पेपर लागणार आहे. पेपरवर मार्किंग करून आपण व्यवस्थित कटिंग करून घेणार आहोत. साईज कुठल्या साईजमध्ये आपण फ्लावर बनवणार आहोत. तुम्ही छोटे मोठे साईज बनवू शकता, पण इथं एक मेजरमेंट दाखवत आहे मी तुम्हाला, ज्या करून आपल्या ब्लाऊजच्या बाजूवरती आणि बॅक साईडला असं फ्लावर लावल्याच्या नंतर खूप सुंदर दिसतं ते फ्लावर. तर इथं मी 1.5 इंचाची मार्किंग करून घेत आहे. तुम्ही 1 इंचाची घेऊ शकता, 2 इंचाची, जशी तुम्हाला फ्लावर मोठं पाहिजे असले तर 2 इंच बनवा, छोटं पाहिजे असले तर 1 इंचाचं बनवा. तर इथं अर्ध्या इंचाचे जे अर्ध घेत आहे मी, बघू शकता अर्धा इंचाचं पण अर्ध मार्किंग करून घेत आहे मी खालच्या साईडला, आणि वरच्या साईडला आपण घेत आहोत 1.5 इंच, म्हणजे 1 इंचाच्या थोडंसं कमी घेत आहोत. तर व्यवस्थित आपण पहिलं मार्किंग करून फ्लावरचे साईज बनवून घेणार आहोत व्यवस्थित, ज्या करून आपलं फ्लावर बिघडणार नाही आहे. कुठलाही वर्क बनवताना मेजरमेंट खूप इम्पॉर्टंट असतं, त्याच्यामुळे इथं मी मेजरमेंट घेऊनच तुम्हाला शेप बनवून दाखवत आहे फ्लावरच्या वर्कचा. हा जर शेप बिघडला तर तुमचा फ्लावर बिघडू शकता आणि ते दिसायला खूप खराब दिसतं. तर आपण 1.5 इंचाच्या मार्किंगचा एक शेप बनवून घेतलेला आहे, आणि खाली जे बनवत आहे ते मी 1 इंचाच्या मार्किंगवर बनवत आहे. तर एक छोटा शेप आणि एक मोठा शेप बनवून घेणार आहोत आपण. तर इथं बघू शकता 1 इंचावर मी मार्किंग करून घेत आहे, आणि वरच्या साईडला आपण 1.5 इंच घेतलं होतं, तर इथं आपण अर्धाच इंच घेणार आहेत वरच्या साईडला, आणि खालच्या साईडला अर्ध्यापेक्षा पण अर्धा इंच कमी घेणार आहोत, आणि व्यवस्थित शेप बनवून घ्यायचा आहे. फक्त याच्यामध्ये तुम्ही छोटा मोठा करू शकता. तुम्हाला मोठं फ्लावर हवा असेल तर मोठा शेप बनवा, 2 इंचाचा असा बनवा, आणि छोटा असा हवा असेल तर तुम्ही असं बनवू शकता. तुम्ही पुढे बघताल फ्लावर खूप सुंदर बनणार आहे आपलं. आणि इथं व्यवस्थित कटरनी मी कटिंग करून घेत आहे. तर हा पेपर थोडा लांब घेतला होता मी, तर ह्याला पहिला कटिंग करून घेते. तुम्ही या पेपरच्या जागेवर मी जसं बोलले तुम्हाला बटर पेपर हे घेऊ शकता. बटर पेपरवर देखील आपण मार्किंग करून घेऊ शकतो, पण इथं नॉर्मल पेपर घेतलेला आहे मी. तर जसं आपण शेप दिलेला आहे तसंच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. अशी छोटी छोटी माहिती देत आहे मी तुम्हाला, ज्या करून तुमचा वर्क बिघडणार नाही आहे. तर इथं व्यवस्थित मी दोन्ही शेप एक दुसऱ्यावर ठेवून व्यवस्थित बघणार आहे की दोन्ही शेप व्यवस्थित झालेत का. हे खूप इम्पॉर्टंट आहे. फ्लावर बनल्याच्या नंतर आपण काहीच नाही करू शकत आहे त्याला, एकदा वर्क बनल्यावर. त्याच्यामुळं हे पहिलेच बघायचं आहे. थोडंसं हे मी कटिंग करून घेणार आहे. याचा शेप व्यवस्थित नाही वाटत तर मी ह्याला शेप देऊन घेत आहे. तसं तुम्ही पण द्यायचं आहे. अगर तुमचा बिघडत आहे थोडा बहुत शेप, तर तुम्ही असं कटिंग करून शेप त्याला व्यवस्थित देऊ शकता. इथं बघू शकता तुम्ही थोडं थोडं मी कटिंग करून घेत आहे, आणि खालच्या साईडलाही थोडंसं मी कट करणार आहे, ज्या करून हे खूप मोठं नाही वाटलं पाहिजे. इथं बघू शकता मी कट करून घेऊन व्यवस्थित मेजरमेंट घेतलं होतं, तर आपला फ्लावरचं खूपच छान असा शेप बनलेला आहे. तर आपण हे पेपर कपड्यावर ठेवणार आहोत आणि व्यवस्थित त्याचा ड्रॉ करून घेणार आहोत. बोटाने व्यवस्थित त्याला पकडून ठेवायचं आहे आणि ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर पटापट आता सगळे ड्रॉ करून घेऊया आपण. आणि ज्यांनी कुणी माझे बेसिक टू ॲडव्हान्सचे वर्क बघितले नसतील त्यांनी नक्कीच आपल्या आयडीवर जाऊन बेसिक टू ॲडव्हान्सचे वर्क बघायचे आहेत. बेसिकचे आपले भरपूर व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, आणि ॲडव्हान्सचे देखील केलेले आहेत. ते ज्यांना कुणाला इच्छा आहे बेसिक शिकायची त्यांनी नक्की जा आणि बघा. आणि ॲडव्हान्सचे पण आता भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, ते देखील बघा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, ज्या करून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल, आणि तुम्हाला खूप छान छान असे वर्क बघायला भेटतील. आता खूप छान छान वर्क असणार आहेत आपले 3Dचे. आणि डार्क मार्किंग करून घेत आहे मी इथं.
आणि ज्यांना कुणाला वर्क करताना प्रॉब्लेम येत असेल त्यांनी नक्कीच मला मेसेज करून विचारू शकता, रिप्लाय देईल मी. तर बघू शकता व्यवस्थित मार्किंग करून घेत आहे. आणि पूर्ण व्हिडिओ बघत जावा, कारण ज्याकरून तुम्हाला समजेल की मी कसा वर्क बनवत आहे. तर इथं घेतलेला आहे आपण चेन टिच बनवण्यासाठी जरी थ्रेड. पहिले आपण चेन टिच आणि झिगझॅग चेन टिच करून घेणार आहेत. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे वर्कचा आपण कटिंग करून घेणार आहोत आणि दुसरीकडे लावणार आहोत, ब्लाऊजवरती लावणार आहोत आपण. पण इथं मी वर्क करत आहे तर तुम्हाला याच्यावरतीच मी कटिंग करून लावून दाखवणार आहे. जेव्हा तुम्ही ब्लाऊजवर कटिंग करून लावणार असाल तर तुम्ही व्यवस्थित हे कटिंग करून ब्लाऊजवर लावायचं आहे. खूप सुंदर दिसतं हे वर्क जेव्हा ब्लाऊजच्या बाजूवरती आणि बॅक साईडला ब्लाऊजच्या तुम्ही जेव्हा लावताल हे फ्लावर, खरंच तुम्ही लावल्याच्या नंतर खूप सुंदर दिसेल हे. तर तुम्हाला पुढे दिसेलच की आपल्या वर्क किती सुंदर आणि किती फ्लावर छान बनत आहे ते. हे आपला पार्ट 1 असणार आहे. पार्ट 2 दुसऱ्या व्हिडिओमध्ये येणार आहे, कारण हा खूप लॉंग व्हिडिओ होतो त्याच्यामुळे मी याचे 2 भाग केलेले आहेत. तर पार्ट 1 उद्या येईल आणि पार्ट 2 2 दिवसांनी येईल. तर नक्की बघा. तर इथं बघू शकता मी चेन टिच बनवून घेतलेले आहे आणि झिगझॅग चेन टिच करून घेत आहे. व्यवस्थित झिगझॅग चेन टिच करायचे आहे. तर ज्यांना कुणाला चेन टिच झिगझॅग चेन टिच शिकायचे असेल त्यांनी बेसिकला मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर बेसिकचे व्हिडिओ नक्की जाऊन बघा तुम्ही, ज्याच्यामध्ये चेन टिच आणि झिगझॅग चेन टिच कशी करायची ते दाखवलेले आहे मी. म्हणजे तुम्हाला शिकायला पण सोपं जाईल व्हिडिओ बघितल्याच्या नंतर. ज्या नवीन असतील ताई त्यांनी नक्कीच जाऊन बघा, तुम्हाला बेसिक शिकायला खूप सोपं होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ताईंनो, जे नवीन असताल त्यांनी. तर इथं नॉट देऊन घेतलेले आहे आणि पूर्ण आपण चेन टिच बनवून घेऊया. इथं बघू शकता पूर्ण मी चेन टिच आणि झिगझॅग चेन टिच बनवून घेतलेली आहे. तर आपण आता बीट्सचा वर्क करणार आहोत. तर इथं घेतलेले आहेत मी ब्लू कलरचे शुगर बीट्स आणि कट बीट्स घेतलेले आहेत. हे कट बीट्स जे मोठे कट बीट्स असतात ते नाही आहेत, हे खूप छोटे म्हणजे स्मॉल कट बीट्स आहेत. तुम्ही आरीवर्कच्या दुकानात जाल तर तुम्हाला इझिली भेटून जातात हे कट बीट्स छोटे. तर इथे घेतलेला आहे मी पॉलिस्टर गोल्डन थ्रेड, त्याला व्यवस्थित नॉट देऊन घेत आहे. आणि इथं मी घेतलेली आहे 8 नंबरची सुई निडल. तर त्याच्यामध्ये व्यवस्थित मी कट बीट्स लोड करून घेतले होते आणि 2-2 कट बीट्स टाकून व्यवस्थित आपण वर्क करून घेणार आहोत. हे शुगर बीट्स सारखे छोटे छोटे असतात. जर मोठे कट बीट्स तुम्ही घेत असाल तर 1-1 टाका. मी हे इथं 2-2 टाकत आहे, कारण हे खूप छोटे असतात. तुम्ही डायरेक्ट हे ब्लू कलरने
वर्क करू शकता, पण मी इथं एक लाईन देत आहे ज्याकरून ते दिसायला छान वाटेल. तुम्ही कुठल्याही कलरने बनवू शकता, कुठल्याही कलरचे शुगर बीट्स भेटतात, पण माझ्याकडे होते ते ब्लू कलरचे, त्याच्यामुळे मी इथं ब्लू कलरचेच घेतलेले आहेत. आणि दिसायला ही फ्लॉवर खूप सुंदर दिसणार आहे ब्लू कलरमुळे. तर इथं 2-2 शुगर बीट्स टाकून मी व्यवस्थित वर्क करत जाणार आहे. तर इथं मी धागा कट करत नाही आहे, तसंच धागा फिरवून खालच्या साईडला घेत आहे. कट करायची गरज नाही आहे. तुम्ही जागेवरच धागा जिथं आपला वर्क खतम होतो तिथनं फिरवत जावा. इथं कट करायची गरज नाही. तर बघू शकता डबल टिच घ्यायची आणि धागा फिरवून रिटर्न घ्यायचा, ज्याकरून तुमचा वर्क खराब नाही वाटणार. बार बार तुम्ही धागा जर कट केला तर तो वर्क चांगला नाही वाटत. तुम्ही आता हे वर्क झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की वर्कच्या खालच्या साईडला देखील बघू शकता तुम्ही किती सफाईने आपले किती छान असा वर्क बनवत आहोत आपण. बिलकुल धागे दिसत नाही आहेत. तर तुमचा देखील असाच फिनिशिंगमध्ये वर्क आला पाहिजे. हे खूप इम्पॉर्टंट आहे की फिनिशिंग दिसली पाहिजे वर्कमध्ये. त्याच्यामुळे बार बार धागा तोडू नका, कारण बार बार धागा तोडला तर तुम्हाला नॉट द्यावा लागेल आणि ते नॉटचा धागा खालच्या साईडला दिसतो, ते दिसायला खराब वाटतो. तर ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्कीच लक्षात ठेवा तुम्ही. जेवढे बिट्स बसतात तेवढेच बसवायचे आहेत, ज्यादा ओव्हरलोड करायचे नाही आहेत. तर इथं मी लास्टला नॉट लावून घेतलेले आहे आणि व्यवस्थित धागा पॅक करून घेणार आहे. आणि पलीकडच्या साईडला आपण वर्क करून घेतलेला आहे, बघू शकता. तर पूर्ण असंच भरून घेणार आहोत. इथं बघू शकता पूर्ण आपण वर्क भरून घेतलेला आहे शुगर बीट्सने. तर इथं कंप्लीट वर्क बनवून घेतलेला आहे. तर आपण आता ह्याला कटिंग करून घेणार आहोत. इथं बघू शकता कटरने व्यवस्थित कटिंग करून घेत आहे. तुम्ही असंच कटिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित. धागा कट नाही झाला पाहिजे आपला, किंवा आपण जे साईडला झिकझॅक चेन टिच केलेले ते देखील कट नाही झाली पाहिजे. थोडासा वर्कच्या साईडनीच तुम्ही कट करा, कारण ह्याला आपण अगरबत्तीने व्यवस्थित धागा लॉक करून घेणार आहोत. हे धागा कपड्याला लॉक कसं करायचं ह्याचा देखील व्हिडिओ मी टाकलेला आहे बेसिकमध्ये. तर नक्की बेसिकचे व्हिडिओ बघा तुम्ही. हे बघा मी इथं पूर्ण आपला कपडा जो असतो तो व्यवस्थित लॉक करून घेत आहे, ज्याकरून त्या धागे निघणार नाही आहेत. तर सगळ्या जेवढा आपण कटिंग करून घेतलेला आहे वर्कच्या ह्याला आपण असं धागा लॉक करून घेत आहोत. तर अगरबत्तीने घेऊ शकता किंवा मच्छर अगरबत्ती असते त्याने देखील तुम्ही कॉईलने करून घेऊ शकता. तर इथं बघू शकता मी जसं सांगितलं की इथं फिनिशिंग दिसली पाहिजे, धागे दिसले नाहीत पाहिजेत. तर असं मी तुम्हाला पलटी करून पण दाखवत आहे. बघताय तुम्ही किती सुंदर असा आपला वर्क आला आहे फिनिशिंगमध्ये. तर हे धागे निघू नाही आहेत, आपला वर्क खराब नाही व्हावा त्याच्यासाठी इथं मी घेतलेला आहे फॅब्रिक ग्लो. आणि व्यवस्थित फॅब्रिक ग्लो लावून आपण ह्याला रात्रभर ठेवणार आहोत. ह्याला व्यवस्थित सुकू द्यायचं आहे, त्याच्यानंतरच आपण वर्क करणार आहोत. तर तुम्हाला आजचा वर्क कसा वाटला नक्की सांगा.